नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज हा व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन आले, पण त्या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते, की विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आता नीट विषयी आपली चर्चा चालूच आहे, बऱ्यापैकी अख्ख्या भारतामध्ये. तर बऱ्यापैकी पॅरेंट्सची मला कॉल येत आहेत, की मॅडम नीट होणार की नाही? किंवा रिझल्ट परत येणार की नाही? तर ह्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. मी मागचे मागचे माझे 3-4 व्हिडिओ मी ह्याच्यावरती स्पेशल बनवलेच आहेत. ज्या काही विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, तुम्ही नक्कीच माझे 5चे व्हिडिओ तुम्ही काढून पहा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि तरीही मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम शॉर्ट्समध्ये हा कन्सेप्ट सांगते, की जवळ-जवळ एन-टी-एने नकार दिलेला आहे, की नीट 2024 परत एकदा कंडक्ट केली जाणार नाही आणि गेली तरी फक्त 1600 विद्यार्थ्यांपुरतंच ही एक्झाम घेतली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांपुरतंच नीट पण घेतली जाईल आणि त्याचा रिझल्ट पण देण्यात येईल, असं तरी स्पष्ट एन-टी-एने हायकोर्टामधल्या दिल्ली आणि जे कलकत्तामधल्या हायकोर्टाने नोटीस पाठवली होती त्याच्याबद्दल पण त्यांनी कॉन्फरन्समध्ये एन-टीने सांगितलंच आहे. तर बऱ्यापैकी मी पॅरेंट्सला पण ते सांगते, की 99% एक्झाम्स होणार नाही असं आपण गृहीत धरून चालूयात. तर बऱ्यापैकी पॅरेंट्सचे परत मला मेसेजेस येत आहेत, की WhatsAppवरती, की मॅडम ठीक आहे, तर 2024 एक्स्पेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंटचा किती जाऊ शकतो? तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अगदी मी स्क्रीनवरती तुम्ही पाहाल, तर इथे मी काढलेला आहे, की 2024 एक्स्पेक्टेड कट ऑफ मार्क आणि रँक. तर अगदी ह्या मार्क आणि रँक किती जाऊ शकतो 2024चा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज. तर ह्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अगदी तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला असे नवीन-नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर इथं महाराष्ट्र स्टेट एम-बी-बी-एस मी काढलेलं आहे. तर आणि गव्हर्नमेंट ऑफ कॉलेजेस ओके. तर अगदी गव्हर्नमेंट कोणते-कोणते कॉलेजेस किती कॅटेगरीला भेटणार आहेत, मार्क आणि रँक हे दोन्ही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी मार्क काढलेले आहेत आणि इथं रँक काढलेला आहे. ओके. तर इथे ओपन कॅटेगरीचा आपण पहिल्यांदा विचार करूया. तर ही 630 ते 650 हा ओपन कॅटेगरीचे मी मार्क काढलेले आहेत. एक्स्पेक्टेड मार्क 2024 गव्हर्नमेंट एम-बी-बी-एससाठी आणि रँक आपण इथे पाहू शकता. तर 20,000 ते 49,000 पर्यंत रँक जाण्याची शक्यता आहे. ओके. आणि ई-डब्ल्यू-एसचा जर विचार केला तर आपल्या ई-डब्ल्यू-एससाठी मार्क पाहाल तर 615 ते 635 पर्यंत हे आम्ही एक्स्पेक्टेड काढलेलं आहे एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजचा. आणि रँकचं तुम्ही पाहू शकता इथे मी काढलेला आहे 45,000 ते 75,000 हा रँक असू शकतो. ओके. असंच मी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी इथं काढलेलं आहे. झूम करून तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला अगदी झूम करून इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल. ते नेक्स्ट आहे ओबीसी कॅटेगरीचं मी पण इथे काढलेलं आहे. ओबीसी कॅटेगरीचं 615 ते 635 हे मार्क असू शकतात एक्स्पेक्टेड 2024चे एम-बी-बी-एसचे. आणि रँकचं इथं पाहू शकाल आपण तर इथं अगदी 45,000 टू 75,000 हा मी रँक काढलेला आहे. आणि एस-सी कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस कॉलेजचं किती राहू शकतो तर 510 ते 550 हा मार्कचा रेंज राहू शकतो. आणि आपल्याला हे एक्स्पेक्टेड रँक जर आपण पाहू तर 1,39,000 ते 1,90,000 पर्यंत रँक राहू शकतो. आणि एस-टी कॅटेगरीचा आपण पाहू शकतो तर 400 ते 450 पर्यंत हे मार्क एक्स्पेक्टेड मी काढलेले आहेत 2024 एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. आणि रँक पाहू शकता तर 2,90,000 ते 4,10,000 पर्यंत हा रँक काढलेला आहे. आणि बी-जे कॅटेगरीचा आपण पाहू शकता तर 560 टू 590 हा मार्कचा रेंज काढलेला आहे. आणि रँक पाहू शकता 84,000 टू 1,29,000 पर्यंत हा एक्स्पेक्टेड रँक मी काढलेला आहे. ओके. विजय कॅटेगरीचा. आणि नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता मी इथे काढलेला आहे. विजयनंतर एन-टी-बी कॅटेगरीचा तर 560 टू 580 ही मार्कची मी लिस्ट काढलेली आहे. आणि रँक आपण इथे पाहू शकतो 84,000 टू 1,39,400 हा मी रँक काढलेला आहे एक्स्पेक्टेड. आणि एन-टी-सीच्या कॅटेगरीचा आपण पाहू शकतो तर 610 ते 630 हे मार्क काढलेले आहेत. आणि रँक आपण पाहू शकतो इथे ते कितीपर्यंत जाईल तर 66,000 टू 20,000 ओके. 66,000 टू 20,000 पर्यंत हा रँक जाण्याची शक्यता आहे. असं हे एन-टी-सीचं मी एक्स्पेक्टेड काढलेलं आहे. एन-टी-डीचं तुम्ही इथे पाहू शकता 620 ते 640 हे मार्क काढलेले आहेत. आणि इथे मी रँक पाहू शकता. अगदी इथे मी काढलेला आहे 40,000 टू 60,000 काढलेला आहे हा रँक काढलेला आहे एन-टी-डी कॉलेजचा. एन-टी-डी कास्टचा पूर्ण अगदी रँक काढलेला आहे. मार्क आणि रँक. आता हे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी इथे मार्क आणि
रँक काढलेले एक्सपेक्टेड 2024 गव्हर्नमेंट MBBS मिळण्यासाठी. आणि ते पुढे मी आणखीन तुम्हाला सांगू इच्छिते की अगदी आमचं इथं सध्या आता काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिनविषयी डिटेल्स पूर्ण ॲडमिशनसाठी माहिती पण हवी आहे किंवा आमच्यामार्फत जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ॲडमिशन घेऊ शकता अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आता लवकरच आपल्याला SML येईल, तर स्टेट मेरिट लिस्टबद्दल पण SMS येईलच. तेव्हा मी आल्यानंतर तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते विद्यार्थी मित्रांनो. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जर ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. आणि ज्या काही विद्यार्थ्यांनी ह्या मार्कामध्ये किंवा रँकमध्ये जर थोडासा कमी डिफरन्स येत असेल आणि त्या विद्यार्थ्यांनाही MBBSच करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच रिपीट करण्याचं तुम्ही चान्स घेऊ शकता 1 वर्ष आणि तुमचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर असेच मी नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सपेक्टेड कट ऑफ मी हा व्हिडिओचा घेऊन येणारच आहे आणि तो घेऊन येणार आहे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा 2024 MBBSचा. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानंतर ज्या काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क पडले असतील आणि त्या विद्यार्थ्यांनाही MBBS करायचं असेल, तर त्याही विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे म्हणजेच पॉंडिचेरी, चेन्नई आणि तेलंगणा ह्या साईडला अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये MBBS होऊ शकतं. तर जस्ट मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे, तरी नक्कीच मलाशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि डीम्डमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये मी अगदी 80 लॅक्स मध्ये ॲडमिशन्स घेऊन देते. आणि अगदी जस्ट आपले एलिजिबल असलेले विद्यार्थी, त्याही विद्यार्थ्यांना तुम्हाला ह्या रेंजमध्ये नक्कीच MBBS तुमचं स्वप्न पूर्ण होईल हो विद्यार्थी मित्रांनो. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानंतर मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा, की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांचा फायदा होईल. तर ऑल द बेस्ट मित्रांनो. काही टेन्शन घेऊ नका किंवा पॅनिक पण होऊ नका. असे मी नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करत जाईल. तर ओके, थँक यू सो मच. जय हिंद, जय भारत.